मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपची एक महत्त्वाची बैठक झाली। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची वर्षावर ही बैठक होती आणि या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 12 प्रमुख नेते उपस्थित होते। राज्यसभेसाठीच्या भाजपच्या कोट्यातील विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर आणि रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्यासह इतर नावांची सुद्धा चर्चा झाली। राज्यसभेची नावं फायनल करण्यासाठी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आता नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत आणि 16 मार्चला राज्यसभेच्या देशभरातल्या 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यापैकी महाराष्ट्रातले 7 जागांचा समावेश आहे। त्यामुळे आता कोणाची वर्णी या 7 जागांमध्ये लागते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, काल अत्यंत महत्त्वाची बैठक वर्षावर झाली। राज्यसभेवर कोणाची वर्णी लागते याबाबत बऱ्याच नावांची सध्या चर्चा सुरू आहे। कोणाचं पारडं नक्की जड दिसतंय, काय काय नेमकी चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे? रात्री खरं तर मुख्यमंत्र्यांच्या वरच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। कोर कमिटीची ही बैठक होती आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची या बैठकीत विशेष उपस्थिती होती। तसं पाहायला गेलं तर भाजपकडे या राज्यसभा निवडणुकीमध्ये एकूण 4 जागा आहेत। भाजपच्या 4 जागा सहज निवडून येतील अशा प्रकारचं संख्याबळ आहे। त्यामध्ये मुख्यत्वे रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्या नावावरती सहमती झाल्याचं देखील कळतंय। मात्र उर्वरितची जी 2 नावं आहेत ज्यावरती शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, या संदर्भामध्ये काल या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली। 12 नेते उपस्थित होते आणि एकंदर या उर्वरित 2 जागांवरती 2 नावांवरती सहमती करण्यासाठी जी नावं चर्चेला आली त्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 28 फेब्रुवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल होतील। 28 फेब्रुवारीला राज्यातल्या भाजपच्या 4 राज्यसभा उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे। मुख्यत्वे रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, प्रीतम मुंडे आणि भागवत कराड यासह अनेक काही महत्त्वाची नावं आहेत ज्यांची काल प्रामुख्याने चर्चा झाली। त्यामुळे राज्यसभेच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये उर्वरित 2 जागांवरती नेमकं कोणाला उमेदवार म्हणून उतरवलं जाते आणि 4 भाग्यवान विजेत्यांपैकी खरं तर 4 महत्त्वाच्या जागा आता म्हणाव्या लागतील आणि ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्षातल्या कार्यकारिणी निवडीमध्ये भाजपनं युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे, त्याच पद्धतीने या 2 जागांवरती नवीन युवा उमेदवारांना उतरवलं जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंतची खरं तर ही प्रतीक्षा असणार आहे। त्यामुळे 28 तारखेला भाजपच्या या जागांसंदर्भात निश्चिती होणार आहे। त्यामुळे या संदर्भात नेमका काय निर्णय होतोय पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।